तुमचा आहे त्याच्यावर काडीचाही परिणाम होत नाही. दादा, गोकुळातील गावंडळातील दुधाच्या चव्या घशाखाली उतरवून किंवा साजूक कलरचा खुरा करून मी तुमच्यासारखा माजलेला नाही, किंवा मथुरेतील गवळणीच्या स्वयंपाकघरातून चोरलेले लोण्याचे गोळे खाऊन कृष्णाप्रमाणे माझे गाले गुबगुबी झाले नाही. मी आपला गरीब ब्राह्मणाचा मुलगा, लाह्याच्या पिठात पाणी घालून पोटाची खळगी बनणारा. तुम्हा गावांच्या पोरांची ताकद माझ्या अंगी कुठून असणार? वा वा, तोंडाचा पट्टा तर खूपच चालविला आहेस. तुझ्या या तोंडातल्या जोरावरून तर तुझ्या पायातला जोर संपला असे म्हणायचे कोणाला तोंड आहे? सुदामा, समजलो. दमल्याचे सोंग करून माझ्यावर मात्र मनसोक्त तोंडसुख घेण्याचे काम चालविले आहेस. पुरे झाले तुझे सोंग. इतका प्रवास करून आलो आणि आता फक्त 2 पावलांसाठी कच खातोस? पुरे झाले तुझी ती 2 पावले. अरे, प्रवासाला निघाल्यापासून मी तुझे ऐकतोय. 2 पावलेच काय, पण मला आता 1 पाऊल देखील टाकायला सांगितलीस तर विद्याभ्यासाला आलेला तुझा मित्र सुदाम आश्रमवासी होण्याऐवजी कैलासवासी खास होईल. सुदाम्या, नारळ गाण्याचा एक सूर जर का ऐकला ना तर ती गदा तुझ्या डोक्यात घालून येथेच तुझा कपाळ मोक्ष करीन. मग मात्र कैलासवासी होण्याऐवजी पाताळवासी होशील. असली रडकी सफल बरोबर घेतल्यापासूनच आपला वर्णन सुरू झाला. माझ्या रडण्यापेक्षा तुझ्या ओरडण्याने माझ्या आता मन चांगला चालू लागला आहे. जंगली जनावराला साज दिसणारे तुझे ओरडणे आणि हावभाव या भोवतालच्या अरण्याने काय खुलून दिसत आहे. माहेरी आलेल्या सुनेप्रमाणे या जगात तुला अगदी स्वतःच्या घराप्रमाणे वाटत असेल, नाही? अरे चोरा, म्हणजे मी जंगली जनावर आणि तू मात्र अगदी दुधावर वाढलेली कोकरू वाटते. तुझ्या बोलण्याने मात्र मला एखाद्या जंगली जनावराप्रमाणे तुला फाडून खाण्याची इच्छा झाली आहे. थांब, तुझ्या थकलेल्या हाडांचे चांगलेच मदत करतो. दादा, सुदामा, पुरे झाले तुमचे भांडण. विद्याभ्यास शिकण्यासाठी म्हणून आपण इथे इतक्या लांबवर आलो. ते भांडण टेंटे करण्याकरता वाटते. कृष्णा, माझा अभ्यास काय होणार याची मला आता चांगलीच कल्पना आली आहे. हा राक्षस माझ्या मानकुटीवर असा सारखा बसू लागला म्हणजे कसली संथा आणि कसला अभ्यास. आणि हा हाडांचा सापळा डोळ्यापुढे सारखा आल्यानंतर माझा तरी काय अभ्यास होणार आहे हे दिसतेच आहे. कृष्णा, या सुदाम्याची हाडे जरी बारीक असली तरी भारी तिखट आहेत बरे का? माझ्या हाडांचा असा वारंवार उच्चार करण्याइतक्या माझ्या हस्ते वाटेवर पडले नाही. कृष्णा, हा बलराम जेव्हा तेव्हा माझ्या हाडांची अशी मिरवणूक करतो हे काही बरोबर नाही. जणू काय मी त्याचा हाड वेरीच. आणि माझ्या अंगात काचलेल्या चरबीचा बाजार म्हणताना तुला काही वाटत नाही ते. माझ्या लठ्ठपणाची थट्टा करताना तुझ्या हाडांना कशा गिरगिल्या होत असतात. यापुढे दोघांनी काही बोलायचे नाही. या शांत वनप्रदेशाच्या वातावरणात तुमचे कर्कश शब्द कसे कानाला बोचतात. आहाहा, किती सुंदर देखावा हा. म्हणूनच गुरुजनांनी आपल्या आश्रमासाठी अरण्ये पसंत केली असावी. कृष्णा, तुझा तो आश्रम येणार तरी केव्हा? कुठल्या सांती कोपऱ्यात त्या सांती मुलीचा आश्रम दडला आहे? कोणास आत्ता बुवा आपल्याच्याने बिलकुल दिल दरवत नाही. वनदेवीच्या त्या बिंदोरी राजमहालात पाऊल टाकताच मी प्रवासाचे श्रम केव्हा विसरून गेलो. ही फुले तर पहा, कशी मोठ्यापणाने हसून सुगंध दश दिशा उदयीत आहे.
या बलरामाची गदा जोपर्यंत त्याच्या खांद्यावर आहे तोपर्यंत काय पिशाच आहे एखाद्या श्वापदाची आपणा पुढे येण्याची. पुढे पुढे जरा तिच्या गदेच्या गप्पा. अरे कृष्णाने जेव्हा एकट्याने कंसाचा वध केला तेव्हा तुझी गदा कोपऱ्यात तोंड दुखसून का बसली होती? भावाच्या मदतीला धावून जाण्यास दासली वाटते. धाकट्या भावाला संकटाचा झंझाट देऊन स्वतः धुंदगम्मात पाहत असताना तुला गदेची आठवण झाली नाही? लागलाच का पुन्हा आठवत जायला? देव का गदीचा टोला? कृष्णा, याची गदा म्हणजे माझ्यासारख्या गरिबावर नुसती गदा आहे. दादा, या शांत वनप्रदेशात तुझ्या गदेची फारशी बडबड चालणार नाही. दया, प्रेम, शांती यांच्या वातावरणात भांडण, क्रूरता व रक्तपात यांना मुळीच जागा नाही. अरे पण तो वाघ पाहिलास? वाघ कोठे आहे? बलरामा, उचल तुझी गदा, उचल. आता पाहिजे हा गदा? प्राणावर बेतली म्हणजे मग बलरामाची गदा पाहिजे. सुदामा, अगदीच कापू नकोस. या आश्रमातले वाघ गायीसारखे गरीब आहेत. पहिलीच का ती? त्या वाघाच्या पुढे ते गायीचे लहान वासरू कसे स्वस्त उभे आहेत ते. आणि तो वाघ त्याला प्रेमाने चाटतो आहे. काय चमत्कार आहे! वाघ वासराला प्रेमाने चाटतो आहे. आपण पाहतो हे खरेच की काही इंद्रजाल आहे? हे इंद्रजाल नाही, ही जादूही नाही. हा गुरुजनांचा शक्तीचा प्रभाव आहे. वाघाच्या क्रूर अंतःकरणात गायीची कोमल वत्सलता उत्पन्न करणारी ही साधूची ईश्वरी करामत आहे. असे एकूण या साऱ्या आश्रमातील वाघ कसले शेरपट आहे म्हणायचे. बाकी मी म्हणजे वाघाला विश्वासातला काही प्रकार नाही. या जनावरांसंबंधी मला पुरी माहिती नव्हती, एवढेच. आणि सुदाम्या, तुला वाघाला भिण्याचे काहीच कारण नाही. तुझ्या हाडावर हल्ला करण्याइतका वाघ काही वेगळी नसतो. माझ्या आडात अगदीच काही गोडी नाही असे मला काही वाटत नाही. निदान ज्या अर्थी तू ती लोकांपासून संघातो आहेस त्या अर्थी त्यात काहीतरी तुम्हाला बनली असावी असे वाटले. या भोवतालच्या देखाव्यावरून एखाद्या ऋषींच्या आश्रमात आपण आलो असे वाटते. अरे पण ते बघ, ते ऋषी कुमार इकडेच येत आहेत. इतक्या दिवसांनी हे मनुष्य दृष्टीत पडते आहे. बाकी हे मनुष्य जरी कसले, त्यांच्या डोक्यावर माजलेल्या चटांच्या गल्लामुळे यांना ही जनावरांचे स्वरूप आलेले आहे. आणि आपण इथे राहू लागलो म्हणजे आपणालाही असाच अवतार धारण करावा लागेल. सुदाम्या, तुझ्या डोक्यावर जटा वाढल्या म्हणजे तुझे रूप मोठे दर्शनीय होईल. केसांचे जड जोखीम डोक्यावर बाळगताना तुझ्या कोवळ्या मानेची कंबर खचून जाईल. ऋषी कुमारांनो, हा आश्रम कोणाचा आहे? हा आश्रम कोणाचा तुम्हाला माहित नाही? त्याअर्थी तुम्ही अगदी नवखे दिसता. अरे आम्ही आता तिथे येऊन पोहोचलो आहोत, नव्हे का? हा आश्रम आमच्या गुरुजींचा, आमचा आश्रम आहे हा. गुरु सांदीपनीचा आश्रम कोणाला ठाऊक नाही. साऱ्या त्रिखंडात त्यांच्या कीर्तीचा जय जयकार चाललेला आहे. अवंतीच्या साऱ्या ज्ञानाचा सागर या आश्रमात साठलेला आहे. काय योगायोग! गुरु सांदीपनीच्या आश्रमात आम्हा जावयाचे होते. आम्ही इतक्या जवळ येऊन पोचलो याची आम्हास कल्पनाच नव्हती. कुमारांनो, तुमचे आमच्यावर फार उपकार झाले. गुरुवर्याच्या आश्रमातील आम्ही विद्यार्थी आहोत. आपणास आश्रम दाखविणे हे आमचे कर्तव्यच आहे. आपण आमचे भावी गुरुबंधू होणार असल्याने आपल्याशी बंधुत्वाच्या नात्यानेच आम्हाला वागायचे आहे. चला, मी आपणास गुरुजींकडे देतो. न्या बुवा, कंटाळा चालण्याचा. तुझ्या त्या आश्रमात केवळ तुझं दावण करतो असे मला झाले आहे. चला, आश्रमात गेल्यावर तुम्हास प्रवासाचा मुळीच का करणार नाही. तुमची सारी सोय होईल. चला. अरे पण गुरुजी तिकडे येत आहेत. सकाळी संध्या करून वनसंचारासाठी बाहेर निघाले असे वाटते. काय ते त्यांचे तेज, काही त्यांची कांती, मूर्तिमत्ते ज्ञानाचे हे सागरच. अशा गुरुजींच्या चरणांजवळ साजन्म विद्यार्थी म्हणून राहावेसे कोणाला वाटणार नाही.
गुरु महाराज, आपणास आम्ही वंदन करतो. बसालो चिरंजीव व्हा. उठा. गुरु महाराज, विद्यार्थ्यां करण्याचा हेतू धरून आम्ही तिघे जण येथे आलो आहोत. फारच उत्तम. या 12 वयात विद्यादान केल्यापासून दुसरा काय उपाय? आपण माझ्या आश्रमात कुशाल अध्ययन करावे. पण मुलांनो, तुम्ही कुठून आलात? प्रवासाने अगदी थकून गेलेले दिसतात. हा मुलगा तर फारच थकलेला दिसतोय. नाही, तो तसाच दिसतो. गुरु महाराज, आम्ही मथुरेहून आलो आहोत. मी वसुदेवाचा मुलगा कृष्ण, हे माझे वडील बंधू बलराम व आमचा मित्र ब्राह्मण पुत्र सुदामा. काय? तुम्ही वसुदेवाचे पुत्र? तरी मला वाटलेच. तुमच्या तोंडावर झळकणारे राजतेज पाहून मला प्रथमच कल्पना आली. पण मुलांनो, तुम्ही इतक्या लांबून एकटे कसे आलात? वसुदेव महाराजांनी तुमच्या बरोबर लवाजमा पाठविला नाही? काय कृष्णा, काय मी बोलत होतो? अरे, एवढ्या मोठ्या राजाचे पुत्र तुम्ही साने पालखीत बसून ढुलत ढुलत यायचे म्हणजे कशाला झाला असता त्रास? मी तुम्हाला प्रथमच सांगितले, पण ऐकतो कोण? मला भिकारी म्हणून तुम्ही चिडवता, पण अशा भिकार तरी निघण्याची कल्पना तुमच्याच भिकार डोक्यातून निघालेली आहे. गुरु महाराज, संसार सोडून आपल्यासारख्या ऋषींच्या आश्रमात आम्ही यावे म्हणजे आमच्या श्रीमंतीच्या वैभवावर पाणी सोडायला नको का? कृष्णा, तुझ्या बालवयात बुद्धीचे खूपच वार्धक्य बनलेले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की तुमच्यासारखी लहान मुले अशी एकटी येणे जरा धोक्याचे होते. गुरु महाराज, तुम्हाला आमच्या कृष्णाचे सामर्थ्य माहित नाही. मथुरेचा राक्षस राजा कंस त्याला या कृष्णानेच मल्लयुद्धात ठार मारले. हा जरी वयाने व शरीराने लहान असला तरी याचे सामर्थ्य मोठ्या मल्लांना लाजविणारे आहे. काय? मला हा मुलगा अवतारीच वाटतो. बुद्धी, शक्ती, सौंदर्य यांचा उत्कर्ष यांच्या ठाई पूर्ण झालेला दिसतो. असा विद्यार्थी आज मिळाल्याबद्दल मला खरोखर अभिमान वाटतो. आणि या आश्रमात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे नाव कन्हैया असेच राहील. कृष्ण
मित्र म्हणून माझा कोणीच उल्लेख करता कामा नये, कारण जरासंध आपले राक्षस दूत हे पाठविण्यास कधीही चुकणार नाही. होय, कन्हैया, म्हणूनच तुला इतर गुरुबंधू संबोधतील. कृष्णा, राजकारणातील दावापेच सुद्धा तुला इतक्यापासून कळू लागले. खरोखर तुझा भविष्यकाळ फार वैभवशाली आहे, यात मुळी शंका नाही. गुरु महाराज, आपला अनुग्रह असेल तर दगडाचा देव होईल, मुक्याला वाचा फुटेल, पंगू पायाला पर्वतावरून पलीकडे जाता येईल. सद्गुरूची कृपा ही साक्षात संजीवनी आहे. कुमारांनो, आश्रमात जाऊन नवीन आलेल्या छात्रांची वर्दी दे आणि त्यांच्या आहारांची सर्व सोय करून ठेव. आज्ञा गुरु महाराज. कृष्णा, सुदामा, बलरामा, तुमच्यासारखे उत्साही विद्यार्थी कुठल्याही आश्रमाला भूषण दूतच होतील. ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगून श्रम करावयास उद्युक्त होणारे तुमच्यासारखे छात्र तर फारच विरळा. तुमचा येथील आयुष्यक्रम अत्यंत सुखावह असाच जाईल. तुमच्या डडाडीवरील सर्व विद्या व कला संपूर्ण पारंगत करून तुम्ही परत जाल अशी माझी खात्री आहे. गुरु महाराज, आपली कृपा हाच आमचा विश्वास. चला, आता प्रवासानंतर काही काळ विश्रांती घ्यावी हेच योग्य दिसते. चला. रक्तमुखा, मथुरेकडची नवी हकीकत काही कळली का? महाराज, आपले रणधुरंधर सेनापती वज्रमुष्टी यांनी मथुरेला वेढा दिलाच आहे. यादव कुलाचे पारिपत्य करण्याची आपली प्रतिज्ञा आता लवकरच परिपूर्ण होईल यात मुळीच संशय नाही. रक्तमुखा मथुरेला वेढा दिला खरा, पण तो यादवाचा उन्हाळ आणि दुष्ट कार्टा हाती सापडला का? तो पोर मोठा पाताळाची आहे. सेनापतींना म्हणावे प्रथम त्याला उचला आणि आपल्या बंदीगृहात नेऊन ठेवा. त्या पोराची शेंडी एकदा आपल्या हाती आली म्हणजे पुरे. नंतर इतरांचा मी भरपूर समाचार घेतो. मथुरेतील झाडून सगळ्या यादवांचे बळी घेतो. महाराज, यादवांचा कुलच्छेद करण्याचा आपला पण परमेश्वर कृपेने तडीस जाऊ. परमेश्वर ही काय चीज आहे हे मला बघायचेच आहे. श्रीकृष्ण म्हणजे दैवी शक्ती, पण अधमानो पक्के लक्षात ठेवा, हा जरासंध तुम्हा सगळ्यांना उडवणार आहे. महाराज, जावयाच्या निधान वार्तेने आपणावर खरोखरच दुःखाचा पर्वत कोसळला आहे. हा हृदयवेदक वृत्तांत ऐकून अंतःपुरात तर एकच हलकल्लोळ उडाला. रक्तमुखा, खेळ या गोष्टी इतक्या थरावर जावे हा? अरे, प्रत्यक्ष कळी काळालाही देहदंड शिक्षा करविणारा मला तर दुःखाने वेळ लागण्याची पाळी आली आहे. महाराज, असे दुःखातिरेकाने हताश होऊ नका. आपणच धीर सोडता मग ते आपल्या अनाथ बालिकांनी आपले मरणप्राय दुःख सहन तरी कसे करावे? महाराज, भविष्यकालाकडे नजर देऊन भूतकालाचे दुःख मन घट्ट करून गिळले पाहिजे. रक्तमुखा, तू म्हणतोय खरे, पण माया फार वेडी आहे रे. कंसवधाच्या या आपत्तीची सूचना मला जर आगाऊ असती तर श्रीकृष्णाची हट्टी मी चांगलीच धारण केली असती. कृष्णाचा परमेश्वरी अवतार रंगभूमीवर कोणते छान गाजवित आहे हे मग मी पाहिलेच असते. महाराज, कौसाने आपल्या भगिनीवर बंधुप्रेमाची जी कृपा केली त्याचेच हे फळ. तू म्हणतोय खरेच, मला त्या अगनाव्या नारदाची ही सगळी कारवाई दिसते आहे. या निचाने त्या देवकीचे 7 गर्भ त्या कौसाकडून ठार मारविण्याचे पातक करविले आणि पुन्हा नामानिळा. महाराज, कौसाने देवकीलाच प्रथम मृत्यूची वाट दाखवली असती म्हणजे आजचा हा अनर्थ टळला असता.
विनाशकारी विपरीत बुद्धी व्हायचीच. देवकीच्या या 8व्या गर्भाची वाट कंस डोळ्यात तेल घालून पाहत होता, पण त्याची अखेर फसगत झाली. या गर्भाच्या मृत्यूची वेळ आली होती, पण काळ आला नव्हता हेच खरे. आणि इतके करूनही कंसाने पूर्वीप्रमाणेच या 8व्या गर्भाचा निकाल लावला असता, पण दैविक चमत्कारामुळे त्याची बुद्धी बावरली. आणि पुढे तर वसुदेवाने देवकीचा गर्भ गोकुळात ठेवून ठेवला. कंसाच्या मनाला कृष्णाची भीती होतीच, आणि म्हणूनच त्याने त्या मृत्यूच्या जाळ्यात ओढून आणण्याचा घाट मोठ्या धूर्ततेने जुळवून आणला. पण बाजू अखेर अंगावर उलटली. बाजू अंगावर उलटली तरी सावरून घेण्यास मी माघार घेणार नाही. महाराज, सर्व यादव शरण आले. मथुरेचा राजा उग्रसेन याचेकडून आपणास मोठी खंडणी आली आहे, आणि वसुदेवाला आमच्या हवाली करण्याबद्दल आम्ही त्यास आज्ञा केली, तेव्हा त्यांनी वसुदेव आमच्या ताब्यात दिला आहे. सुदेवा, तो तुझा द्वारपोट कुठे आहे? की बऱ्या बोलावण्यास आमच्या स्वाधीन करता की आणखी काही शोभा करून घ्यायची आहे? जरासंधा, श्रीकृष्णाने तुझा असा कोणता अपराध केला आहे की तू त्यास बंदीगृहात कोंडून ठेवण्यास तयार व्हावेस? कंसाने देवकीचे 7 गर्भ अमानुषपणे नष्ट केले. जरासंधा हे घोर पातक नव्हे का? बालहत्येचे पातक खंडूस मिळाल्याशिवाय कसे सुटले जावे? सुदेवा, ब्रह्मज्ञानाचे हे धडे मला तुझपासून शिकवायचे नाही. मी यादवांनी आमच्याशी उभा झाला आहे, तेव्हा तुमच्या या हाड वैराचा परिणाम अत्यंत उद्वेगजनक होणार आहे. जरासंधा, तुम्ही काहीतरी केले तरी अखेरीस सत्याचाच विजय होणार. सुदेवा,
निर्वाणीचा एकच शब्द सांगणे आहे, तो तुझा द्वार फोड तू बऱ्या बोलाने आमच्या स्वाधीन कर. तुम्ही यादव भट्टाला पेटून जर कपटीपणाचे खेळ खेळू लागलात तर आम्ही तुमच्या या माकड चेष्टांचा खरपूस समाचार घेऊ. जरासंधा, तुझी बुद्धी अहंकाराने भ्रष्ट झाली आहे. माझे बोलणे तुला रुचणार नाही, परंतु तुझ्या हिताचे शब्द आगाऊ तुझ्या कानावर घालणे हे माझे कर्तव्य आहे. श्रीकृष्ण ही परमेश्वरी शक्ती आहे आणि अखिल जगताला अंकित करण्यास समर्थ आहे. तेव्हा तिच्याशी तू विरोध करू नको. देवा, या प्रबळ शक्तीपुढे शरणत्व पत्करणे हेच हितप्रद होय. वसुदेवा, तुझ्या बडबडण्याचा पोलपणा मी लवकरच सिद्ध करणार आहे. श्रीकृष्ण म्हणजे दैवी शक्ती, परमेश्वरी अंश आणि जीवसृष्टीचा उद्धारक. आणखी नाही का काही? जरासंधा, आत्मप्रणीचा उन्मत्तपणा तुला मदान करीत आहे. तुला हितबोध करणे हे माझे कर्तव्य आहे, पण त्याचा स्वीकार करणे किंवा अवैध करणे अर्थात हे तुझ्याकडे आहे. देवा, तुझ्या या ढोंगी उद्देशाला मी काडीचीही किंमत देत नाही. सेनापती, वसुदेवाला तुम्ही आपल्या बंदीगृहात ठेवून ठेवा. त्याच्या भोवती जागता खडा पहारा ठेवा. कसूर होता कामा नये. आज्ञा महाराज. जरासंधा, श्रीकृष्णाच्या अधिकारी दैविक शक्तीचा आत्मप्रभाव मी पूर्णपणे जाणून आहे. माझ्या देहदंडाबद्दल मला किंचितही दुःख होत नाही, पण या कृतकर्माचा जाब अखेरीस द्यावा लागेल एवढेच मी बजावून सांगते. आली मरण घडी दारुण, आली मरण घडी दारुण, आली मरण घडी दारुण, आली मरण घडी दारुण, आली चलितमती प्राण, आली चलितमती प्राण, आली मरण घडी
त्या काळ्या कृष्णाने तरुण बसायला हे अरण्य शोध का काढले आहे हे मला आता कळलं. पण काही हरकत नाही. त्या वसुदेवाच्या कृष्ण कारस्थानी काट्याला पकडून जरासंध महाराजांच्या हातच्या आभारी करावायचा निश्चय करून मी जो मथुरेहून निघालो आहे तुझा हात खाऊन तुला घरात जातो. एवढा कृष्ण हाती सापडला म्हणजे माझी सेनापती म्हणून नेमणूक व्हायला काही हरकत नाही. पण जरा धीराने घ्यायला पाहिजे. मला इथे राक्षस म्हणून कोणी अज्ञाता नाही ना. तेवढ्यामुळे आधीपासून या एखाद्या ऋषिकुमारासारखा पोशाख केला आहे. बोलताना देखील अगदी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. अरे हा आवाज कसला येतोय? पावसाळी दिवसात चिखला ओरडणाऱ्या बेडकासारखा आवाज आहे. अरे हा तर ऋषिकुमार आहे. मग बेडकासारखा का ओरडतोय? त्याला बेडबीड तर नाही ना लागली? काय म्हणतो हा? शकल वचा ती चिखलातून चालल्यासारखे वाटते आहे. कोणत्या भाषेत बोलतो हा? झाली एकदाची कालिका पाठ. अगदी भूपतगर. आता पहिल्यापासून शेवटपर्यंत धडधड म्हणून दाखवली. काय जोरदार कालिका आहे ही. बोलताना कसे अगदी अवसान करते आहे. माझी खात्री आहे की कालिका खड्या सुराने म्हटली तर एखादा राक्षस घाबरून पळत सुटेल. खरेच एखादा राक्षस तिथे यायलाच पाहिजे. आत्ताच प्रयोग करून पाहिला असता. अरे हा कोण? राक्षसाची आठवण केली तर हा राक्षस तर नाही ना एखादा. काय रे, कोण तू? मला ओळखले तर नाही. मी अरे असं घाबरतोस का? मी काही राक्षस बिक्षस नाही. मी तुला सारखा ऋषिकुमार आहे. माझ्या पोशाखावरून तुला असे नाही वाटत? पोशाखावरून तर तू ऋषिकुमारच दिसतो आहेस. बाकी तू प्रत्यक्ष राक्षस जरी असलास तरी मला मुळीच भीती नाही. राक्षसाला सुद्धा पळवून लावण्याची माझ्याजवळ एक जादू आहे. ती कोणती? दाखवू तुला. शक्लः पचमूच रीच वच वीच सीच प्रच्छि त्यजनिजीर भजः वैयुज्ज भूज भ्रज मस्जि यजयूज रूज रय्यज्ज विजिरः. का घाबरलास की नाही तू? ही कालिका म्हणताच कोणताही राक्षस घाबरून पळत सुटेल की नाही? पळून कसा जातो? त्याच्या जागीच सांभाळावे. माझ्या छातीत तर दडकी भरली आहे. काय प्रकार आहे हा? ही कालिका आहे. संस्कृत भाषेच्या व्याकरणातील ही एक गंमत आहे. तुला ठाऊक नाही? छेडी, मी जरी शिकवाल असलो तरी माझी काळची अध्ययन झाले नाही. लहानपणी आमच्या आश्रमावर राक्षसांनी हल्ला करून माझ्या वडिलांना व आम्हाला बंदिवासात ठेवले होते. राक्षसांच्या बंदीशाहीत माझे बालपण गेल्याने मला तुमच्या तर संस्कृत भाषेचा गंध देखील नाही. माझी भाषा देखील राक्षसांच्या मुलांच्या सहवासाने थोडीशी अशुद्ध राहिली आहे. मग माझ्या कालिकेचा परिणाम तुझ्यावर फारच झाला असेल. तर का ते असो. हे बघ, मी इथे आलो आहे इथे संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी. कोणत्या तरी गुरुच्या आश्रमात राहून विद्याभ्यास करायची माझी इच्छा आहे. तुमच्या गुरूंचे नाव काय? त्यांचे नाव सांदीपनी गुरु. सर्व विद्येत आणि कलेत ते पारंगत आहेत. मग माझी काही हरकत नाही. मोठ्या आनंदाने मी तुमच्या आश्रमात राहील. छान झाले. अनायासे माझी सूज होईल. आता कृष्णाला शोधून काढण्याच्या माझ्या इच्छेला जोर आला. पण आश्रमात राहायला जाण्यापूर्वी तेथील सर्व माहिती आपणास व्हायला पाहिजे. नाहीतर माझे सारे वेळ बाहेर पिटायचे. हे पहा, माझी एक अडचण आहे. मला तुला काही माहिती विचारायची आहे. मी तुला आत्ता सांगितले की माझे सारे बाळपण राक्षसात गेले आहे. म्हणून मला तुमच्या आश्रमातल्या रीतीभीती काही माहीत नाही. त्यांची थोडीशी माहिती करून देशील तर फार बरे पडेल. नाहीतर माझी उगाच फजिती उडायची. त्याची तू काही काळजी करू नकोस.
त्या साऱ्या गोष्टीत मी तो वापरकार करेन. मग तुझे फार उपकार होते. हे बघ, जर तुमच्या त्या संस्कृत भाषेची थोडी माहिती करून देशील तर फार बरे पडेल. काय रे, प्रथम तुम्ही संस्कृत शिकायला कशी सुरुवात करता? प्रथम आम्ही रूपावळी म्हणायला सुरुवात करतो. तुला मी ती एका वेळात शिकवेन. थांब, तुला पहिला श्लोक शिकवतो. म्हण, रामो हरी करी बुबुरुत. रामो हरी करी बुरबुर. बरोबर आहे. छे, बुबुरुत असा कुत्र्यासारखा काय बुबुर बघतोस? म्हण घे. छे, हे नाही तर. पण याचा अर्थ काय? बुरबुर म्हणजे काही कुत्रा बित्रा तर नव्हे. बुबुरुत म्हणजे राजा किंवा पर्वत. वा, राजा आणि पर्वत हे एकच वाटते. चांगली भाषा आहे. हा श्लोक राहू दे, दुसरा एखादा श्लोक शिकव. याच्यापेक्षाही सोपा शिकवितो. पार्थो वत्स सुदीप गोप्ता दोग्धा गोपाल नंदन. दो गद्दा गोपाल नंदन. दो गधा नव्हे. छे, मगाशी ती कुत्र्याची बुबू झाली आणि आता हा गद्दा आला. मला तरी भाषा बेडकाच्या, गाढवाच्या किंवा कुत्र्याच्या ओरडण्यासारखी वाटते आहे. मला प्रथम वाटली की भाषा मोठी कोमल असेल, पण पाहतो तू काय, ही नुसती जनावरांची कर्कश ओरडणी आहे. छे, आमच्या संस्कृत भाषेसारखी दुसरी कोमल भाषा नाही. दाखवू तुला कोमलतेचा नमुना. एके अतुल विमल धवल मृदुल चारु चित्त चंद्रिका. हा, थांब थांब. ठीक आहे. कसे कसे? हडळ कुटील खबीस चोर चंडिका. ही लुसलुशीत कोवळ्या शब्दांची कोशिंबीर माझ्या जिभेला चांगलीच सुचणार. चांगली भाषा आहे. बर, आता तू संस्कृत शब्द शिकव पाहू, जे नेहमी वापरता येईल. काय बरे शब्द शिकवावे तुला? या अरण्याला आम्ही अटवी म्हणतो. काय? अटवी? इटवीची बहीणच आहे. राही लक्षात. पाण्याला आम्ही वारी म्हणतो. वारी? ठीक. आणि आंघोळीला? आंघोळीला स्नान. काय? स्नान? हा, मला संस्कृत बोलण्याची स्फूर्ती आली आहे. अटवीतल्या वारीने स्नान करा. काय वाटते का थोडी संस्कृत बोलण्यासारखे? वा, तू तर लवकरच संस्कृत शिकशील. बरे, आता जनावरांची थोडी संस्कृत नावे शिकव पाहू. घोड्याला काय म्हणतात? वारू. वारू? ठीक. आणि घोड्याला पेरू. वारू हा पेरूचाच भाऊ. आणि मगाशी वारी ती वारूचीच बहीण वाटते. एकाच कुटुंबातला गौतम आहे वाटते हा. बरे, लाकडाला काय म्हणतात? दारू. दारू? माझी थट्टा बिट्टा तर नाही ना करत? लाकडाला दारू म्हणतात? हो, दारू किंवा काष्टम. नाही नाही, काष्टमपेक्षा दारू छान आहे. थांब, तुला संस्कृत बोलून दाखवितो. मी दारू पिऊ? नाही नाही, वारी पिऊन वारूवर बसलो व अटवीत दारू तोडायला गेलो. तेथे मला पेरू भेटला. काय वाटते का थोडी संस्कृत बोलण्यासारखी? बरे, आता तुमच्या आश्रमात कसे काय बघायचे त्याची थोडी माहिती करून दे पाहू. सकाळी उठून मुखमार्जन करायचे. मुखमार्जन म्हणजे? मुखमार्जन म्हणजे तोंड धुवायचे. म्हणजे अटवीतल्या वारीने तोंडाला स्नान घ्यायचे. बरे, पुढे? नंतर अंगाला विभूती घालायची. विभूती? ही विभूती कोण? अटवी बिटवी तर नाही ना राहत. विभूती म्हणजे भस्म. बसाम? आणि बसाम म्हणजे? भस्म म्हणजे विभूती. विभूती म्हणजे बसाम आणि बसाम म्हणजे विभूती. काही करतच नसतं. कळले. नंतर संध्या करायची. ही कशी काय? म्हणजे तुला संध्या कशी करतात हे माहित नाही वाटते. अरे मोठ्याने तरी बोलू नकोस, तुला या आश्रमातून उकलून देतील. अरे, पण मगाशी सांगितले ना की माझे सारे बालपण राक्षसात गेले आहे. मग मला संध्या बिंध्या कशी माहीत असणार? मग तुझ्या गळ्यात यज्ञोपवीतही नसेलच. यज्ञोपवीत म्हणजे? यज्ञोपवीत म्हणजे जानवे. हे पाहिलेस माझे यज्ञोपवीत? प्रत्येक ब्राह्मणाच्या गळ्यात एक जानवे असावे लागते. अरे, मग त्यातले 2 धुरे मला कापून दे. छे, हे अत्यंत पवित्र असते. याच्या सुताला देखील हात लावायचा
नाक दाबायचे, टाळ उपटायचे आणि टाळ्या वाजवायच्या. वा, ते तर फारच सोपे. थांब, तुला बनवून दाखवतो. प्रथम गुडघे टेकायचे. छे, गुडघे टेकायला तू म्लेच्छ आहेस. मांडी घाल चांगली. चुकली. मांडी घालायची. आता ती दोरी घ्यायची. मग गळा दाबायचा आणि केस सुटायचे. असेच ना? गळा दाबला म्हणजे संध्येची कायमची समाधी व्हायची. नाक दाब आणि कान उघड. ठीक, आता तू संध्या करीत नाहीस असे म्हणायची कोणत्याही ब्राह्मणाची ताकद नाही. बरे, पुढे. नंतर अध्ययनाला म्हणजे संस्कृत शिकायला बसायचे. हे आता नको सांगूस. मला संस्कृतीचे भय दाखवू नकोस. आता तुमच्या आश्रमात बघायचा कसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे वागतो. बरे, आता एक अडचण आहे. तुमच्या गुरूंच्या पुढे गेल्यानंतर ती प्रश्नोत्तरे काय विचारतील ते सांगून ठेव. प्रथम ते तुला तुझे नाव विचारते. काय नाव तुझे? वक्रदंड. बरे, पुढे. नंतर ते तुला तुझे गोत्र विचारते. गोत्र? कसले गोत्र? माझ्याजवळ गोत्र-बित्र बिलकुल नाही. मी ते अगदी सदा आलेलो आहे. गोत्र म्हणजे तुझ्या कुलगुरूंचे नाव. काय नाव तुझ्या कुलगुरूंचे? अरे, तुला मी अगाशी सांगितली ना की माझे सारे बालपण राशीसात गेले आहे. मग मला कुलगुरू कोण कसं माहीत असणार? एखादी नाव तरी सांगून ठेव. काय बरे नाव सांगशील तू? हो, शांडिल्य. राहील ना लक्षात? शांडिल्य. हो, राहील लक्षात. झाले. आता नाही ना काही राहिले? नाही, पण तुझ्याशी बोलताना किती वेळ झाला याची मला जाणीव देखील नाही. पण जरा थांब, गुरुपत्नीने मला लाकडी वेचून आणण्यास सांगितले आहे. तू थांब इथेच, मी आलो सत्यात. अरे थांब, मी पण येतो झाडू तोडायला. कन्हैया म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार आहे.
सदा सर्वदा ते तुझ्या सहवासात असतात. गुरु महाराज, माझ्यामुळे त्यांचे अध्ययनाकडे दुर्लक्ष होत आहे याची मला जाणीव आहे. यामुळे आपण माझ्यावर रागवला असाल. छे छे, उलट त्यामुळे तुझ्यावरील माझे प्रेम दुणावले आहे. तुझ्या सहवासात हसून खेळून त्यांना जितके साहजिकच ज्ञान प्राप्त होते तितके संता देऊन नुसतं घोकमपट्टीने कधीही होणार नाही. कन्हैया, इतक्या दिवसातील अध्ययनात तू जितकी प्रगती दाखवलीस त्यावरून तर तुझा अभ्यास फारच थोड्या वेळात होणार असे दिसते. तू इथून गेल्यावर आम्हाला या तुझ्या बालमित्रांना कसे करणे? छे, तुझ्या विरहाची मला आता कल्पना सहन होत नाही. गुरुजी, कन्हैयाला घरी मीच जाऊ देऊ नका. कन्हैया, घरीच तू इथून लवकर जाऊ नको. सांग ना, नाही ना जाणार? गुरु महाराजांची जशी आज्ञा होईल तसे मला करणे भाग पडेल. गुरुजींचे चरण सोडून मला तरी कसे करमेल? शाबास, तुझ्या गुणाला तुझा विनय आणि तुझ्या आज्ञाधारकता कशी शोभून दिसतात. चला, आता संध्याकाळची वेळ झाली. हा पाहिला, पश्चिमेला सूर्य अगदी अस्ताचलावर येऊन ठेपला आहे. तेव्हा त्याची कांती किती आल्हाददायक दिसते. Thank you.
बंदोबस्त अगदी कडेकोट पाहिजे. बिलकुल दिलाई होता कामा नये. महाराज, साऱ्या मोठ्या सैनिकांनी रोकडून रोखले आहे. चोरीकडे मोर्चेबंदी केलेली आहे. एवढ्या अवैध तटबंदीतून तो कृष्ण पळून जाणे शक्य नाही. सेनापती हा अरण्य प्रदेश आहे आणि म्हणून यामध्ये पळणाऱ्या चोरवाटाही पुष्कळ आहेत. तेव्हा या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा केला पाहिजे. कडेकोट तुरुंगाच्या बंदोबस्तात ते वसुदेवाचं पोट ठेवले असताना ते कवसू महाराजांच्या हातून घुसटून गेले ना. पुन्हा त्या गोष्टींची पुनरावृत्ती येते होता कामा नये. तसेच कंदपितुरीविषयी खबरदारी घ्या. तो फार हिकमती आहे. कोणाला काय आमिष दाखवील कळायचेच नाही. त्याबद्दल सैन्यात कडक हुकूम सोडले आहे. ते सैनिकांच्या लहान लहान टोळ्या करून दरोबस्ता आश्रम धुंडाळून त्या 12 वर्षाच्या आतील प्रत्येक पोर नीट पासून पहा. जा आता, मी आपल्या कामाला जा. पाहतो तो कृष्ण माझ्या हातून कसा सुटतो ते. माझ्या प्रियाने पळून या अरण्यात येऊन दडला. कुठे का पळेना. खोल समुद्राच्या तळाशी जरी जाऊन बसला तरी सारा सागर पसून काढून त्या सोडून बाहेर काढला असता. आकाशाच्या अफाट पोकळीत लपला असता तर सारे ग्रहकुल लाखेच्या टोकरीने वाट फिरकावून त्या कृष्णाला खाली पाडला असता. पर्वताच्या निबिड दऱ्या गुहाच्या अंधारात ते काळे पोर दडून बसले असते तर सारे पर्वत रावणाप्रमाणे गदागदा हलवून फुटून काढले असते. या जरासंधाची शक्ती मेरू मंदात पर्वतासारखी अचल असताना ते गुऱ्या किंचितपूर काय गंजा करणार. अरे रे, कौसवदाची आठवण झाली म्हणजे अंगाची कशी लाही नाही होत. एखाद्या गजेंद्राच्या कानात शिरलेल्या मुंगीने जसा त्याचा प्राण घ्यावा तसाच कंसाचा विराट देह या दीडदंडीच्या टिचभर कोणाने विदीर्ण करावा ना. माझ्या कन्येच्या हृदय भेदक किंकाळा ऐकून माझ्या कानात घुमत साऱ्या राक्षसीने तुझालेला हाहाकार अजून माझ्या हृदयात धडके बसितात. छे, जोपर्यंत हा कंसाचा शत्रू जिवंत आहे तोपर्यंत या जरासंधाला झोप कुठली. सारी राक्षस जात जोपर्यंत मला ओढून सांगत आहे की सूड घे सूड घे तोपर्यंत माझ्या जीवाला शांती कुठली. काही नाही. या अरण्यात तो लवकरच न सापडला तर चोहोकडून आग लावून असा भडका उडवून देतो. त्या कृष्णाला जाण्यासाठी साऱ्या जगाला आग लावी. आकाशाच्या आधारात बसल्या विक्रम परमेश्वरा, तुझा औषधा केल्या परत काही असेल तर येते त्याला क्षणाला. पाहू माझ्या बाहूच्या या काळमिठीतून तू त्याची कशी सुटका करत असते. विद्याभ्यास करण्यासाठी इतक्या लांबून मी आले, पण अद्याप एकही विद्या माझ्या पदरात पडली दिसत नाही आणि पडेल असंही मला वाटत नाही. काय अभ्यास चालला असेल तर तो मल्लविद्येचा. माझा कार्यक्रम तरी काय चालला आहे ते पहा. सकाळी सूर्योदयाबरोबर दूध घटकाभर नदीत पोहायचे. नंतर आश्रमातील गायीची धार काढून त्यातील निम्मे दूध घशाखाली उतरवायचे. हे दूध काढण्याचे काम माझ्याकडे आल्यापासून माझी काय छान झोप झाली आहे. बिचारा सुद्धा माझ्या वाढल्या शरीराकडे पाहून आपली झाडी खातो आहे. त्याच्या तोंडात एक थेंबही पडत नाही. अंगात अशी रग चालली आहे की सारखी कोणाशी तरी कुस्ती खेळावीशी वाटते. कितीतरी दिवस आले आखाड्यातल्या मातीत घुसमट केली नसेल मी, पण या आश्रमातील एकही ऋषिकुमार कुस्ती खेळण्याच्या लायकीचाच नाही. सारे पोथी पहिलवान मी जवळ येतात बारावाटाने पळून जातात. वा वा बलरामा, खूप तुझी सत्ता चालली आहे. चार मंडळीत अभ्यास होत
म्हणजे खेळलीच पाहिजे. हे बघ, माझे आहे यातले सरळ पहिलवानी बोलणे. मी तोंडाने दा बोलतो व हाताने काम करतो. वराहिले साईले गरीने संपवतो. बोल, खेळतोस की नाही कुस्ती? हा चुलून झाला. अरे कुस्ती कशी खेळतात हे मला ठाऊक देखील नाही. सूर्याला 12 नमस्कार घालताना माझे प्राण कंठाशी येतात. तू माझा व्यायाम कुस्ती वाचून बाकीच्या कामात होते झटपट. चल, कोणती कालिका म्हणतोस? छे, मला ते म्हणतात आवडत नाही. नाही, आता नाही, म्हटलीच पाहिजे कालिका. माझे आई आपली सरळ बोलणे. मी देखील एकदाच बोलतो. म्हणतोस की नाही कालिका? नाहीतर मी म्हणतो. माफ कर, तू वाटते ते कर, पण तुझ्या त्या कालिका कृपा करून म्हणू नकोस. अरे काल चुकविण्यासाठी तर मी येतो इतक्या दूर. नाही म्हणणार, आणि तुला ती ऐकलीच पाहिजे. माझे आई आपले सरळ काम. म्हणणार म्हणजे म्हणणार. शक्लः पच मूच रीच वच वीच सीच प्रच्छी त्यजनि जीर भजः वैयुज्य भूज प्रस्ज मस्जि यजयुज रूज रैयुज्य विजिरः. हे बघ माझे माऊली, तुला साष्टांग नमस्कार घालतो, पण तुझी ती कालिका एकदम बंद कर. चितपट कर बघून चितपट, नाहीतर म्हणतो कालिका. अगदी चारी मुंड्याची बंद कर कालिका. छे, अगदीच नेबळा दिसतो हा पैलवान. काय रे, कसला पैलवान तू? नुसता गलेलठ्ठ मासाचा गोळा आहेस. झाले, माझ्या तोंडात जितका जोर आहे तितका साऱ्या शरीरात नसेल. पुढे मी पहिलवान. सारे पहिलवान असेच असतील तर मी पहिलवान झालो नाही की देवाने माझ्यावर कृपाच केली म्हणायची. मी कालिका म्हणतात जशी गुच्छ तर कापते तसा तू कापू लागलास. छे, ते काय विचारू नकोस. कालिकातच मला काय होते ते सांगता येत नाही. माझ्या अंगात हाडे आहेत, त्याची जाणीव जर कधी होत असेल तर त्या कालिकाच्या रूपावर ऐकताना. त्यावेळी माझी हाडे आज फुकळाप्रमाणे वाजू लागतात. हे बघ, मला याचे कारण समजले. सांगू का तुला? सांग पाहू. तू स्वतःला ताकदवान समजतोस ना, पण तुझ्या अंगात खरी ताकद नाही. अगदी सत्य. अरे दिसतात तशा गोष्टी नसतात. तुला वाटते की आपले शरीर खूप बळले आहे, पण तुला खरे सांगू, ही नुसती सूज आहे. काय सूज आहे? काय म्हणतोस काय? हो, तुला कसल्या तरी भयंकर रोगाने ग्रासले आहे. आणि तुझ्या या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे आपण सुद्धा पहिलवान आहोत असे वाटते. त्याचा असा राग आला आहे की ही गदा त्याच्या टाक्यात घालून डोके सुजून टाकावे. मग तुझी खात्री आहे की माझ्या अंगात मुख ताकद नाही, सारी सूज आहे? खात्री, 100% खात्री. माझे निदान कधी चुकायचे नाही. तुझ्या अंगात जितकी ताकद आहे तितकी देखील माझ्या अंगात नाही, असेच तुझे म्हणणे ना? याचा विचार काय दिसतो आहे? हो, पण तसे म्हणायला काही हरकत नाही. पण हा आला आता तुलनेचा प्रश्न. जरा बेतानेच बोलायला हवे. मग आता माझ्या अंगात सूज आहे का ताकद? ही तुला दाखवायलाच हवे. चल, आता होऊन जाऊ दे कुस्ती. आता भिवू नकोस. ही माझी सूज आहे. तू माझ्यापेक्षा कितीतरी ताकदवान आहेस. खेळतोस की नाही कुस्ती? माझ्या शब्दांनी याने मला पकडले. थांब, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू स्वतःला पहिलवान समजतोस ना? तालमीचे सारे नियम तुला कबूल आहेत ना? हो. मग मला आता एका प्रश्नाचे उत्तर दे. काय रे, एकदा पडलेल्या पहिलवानाशी तुम्ही कुस्ती खेळता का? छे, मुळीच नाही. पडेल माशाची कोण कुस्ती खेळतो? मग तुला माझ्याबरोबर कुस्ती खेळताच येणार नाही. ठीक का? अरे तू पडेल आहेस. आत्ताच मी तुला 4 मुंडे चित केले आहे आणि तू स्वतः ते कबूल केले आहेस. असल्या पडेल माणसाशी कुस्ती खेळण्यात का मी काही वाटेवरचा पहिलवान नाही. अरे ती कुस्ती कसती? त्या कालिकेत मी जित झाला असेल. त्याचे येथे काय? जो कारिकेत चीर तो चोहीकडे चीर, असा आहे आमच्या आश्रमाचा नियम. आणि तुला तो मान्य केलाच पाहिजे. चल निघ. पडेल निघाला माझ्याशी कुस्ती खेळायला. कशाला एवढी ताकद कमावलीस? या उपर तुझी ताकद वाया चालली असेल तर त्या झाडाशी कुस्ती खेळ. हा आश्रम म्हणजे काही मथुरेचा आखाडा नाही. येथे अक्कलवंतांचेच काम असते. समजले? म्हटले अक्कलवंतांचेच काम असते येथे. खरेच या आश्रमात अक्कलवंतांचेच काम असते. नाहीतर साऱ्या मथुरेत बिनतोड म्हणून प्रसिद्ध असलेला बलराम या टिचबर पोराला काय हात गेला असता?
मला माझा राग असा आहे की त्या ऋषिकुमाराने सांगितल्याप्रमाणे त्या वडाच्या झाडाशी कुस्ती खेळून त्याला मुळापासून उकडून काढायचे वाटते. ते काही नाही. देतोच त्याला एक गरेचा टोला व त्याचे तुकडे तुकडे करतो. काही नाही म्हटले तरी आश्रमात सरपण म्हणून उपयोगी पडेल. मला सांगितले म्हणून नेमका मी इथे आलो. तिथे दृष्ट कृष्ण बसलेला आहे. जरा कमी काळेच बघायला पाहिजे. आपण इथे जरा बसावे. झाडाचा पार वरनं उडवला तेव्हा बरे वाटले. अंगात कोंबलेली रग आता मोठे थोडी जिरली. खूपच व्यायाम झाला. डोके अगदी सुन्न झाले आहे. घटकाभर ते झोप घ्यावी म्हणजे जरा बरे वाटेल. मग जाऊया आश्रमाकडे परत. अंधामाखू एक टोळा आपण देऊ देतो दूर. जसा जागा झाला हा आयताच दिसला. नीस आता कुशा गेलाय काळापर्यंत. हा गुरायला सुद्धा लागला. आता याची गदा आपण बाजूला करावी. आता याचे पाय दोन खंडांनी बांधावे. कोण माझं काय म्हणतो? गप्प बस. गडबड करशील तर तुझी गदा तुझ्या टाळक्यात घालून इथेच तुझा कपाळ मोजता येईल. मूर्खा, या बलरामाची चर्चा केल्याबद्दल काय प्रायश्चित्त मिळते ते दाखवितो तुला. अरे सोड सोड. माझी चूक झाली. मला वाटले की तू उष्ण. तुझ्या पाया पडतो. थांब. ही चांगली साठी गरम करतो. त्या कंसाच्या मागोमाग तुझी रवानगी करतो. हरामखोरा, ऋषिकुमाराचे सोंग घेऊन तू येथे राहिला दिसतो आहेस. तू खास एका राक्षस आहेस. नाही, मी खराच ऋषिकुमार आहे. ही पहा माझे यज्ञपवी. ही पहा माझी शेंडी. ही पहा माझे भस्माचे पट्टे. मी संध्या करून दाखवितो. कारिका देखील म्हणू. छे, हे तुझे सोंग आहे. तुझ्या कांगाव्यावर माझा इतकी जिथे विश्वास बसणार नाही. तू ज्या अर्थी मला कृष्ण समजून पकडण्यात आलास त्या अर्थी तू कृष्णाचा शत्रू आहेस. बोल, कोण आहेस तू? नाहीतर देतो जीव. वाटते ती कर, पण माझे प्राण घेऊ नको. मी सांगतो मी कोणते. मी जरासंधाच्या दरबारातील एक राक्षस दूत आहे. कृष्णा पकडण्याच्या कामासाठी मी इथे आलो आहे. तर प्राणदान दे. मी आल्या पावली परत जाईन. पुन्हा इथे येणार नाही. हरामखोरा, तू एकूण कृष्णाचा शत्रू. तुला मी जिवंत सोडू? शत्रू हातात सापडल्यावर या बलरामाच्या हातून तो कधीच जीवन सुटणार नाही. तुला मी अक्षणी ठार मारले असते, पण हा पवित्र आश्रम पडला. तुझ्या खाण्याच्या रक्ताने तो विटाळता येत नाही. चालता हो. या कृष्णाने माझ्या मनाला काय मोहिनी घातले काही समजत नाही. जरा कुठे दृष्टीआड झाला की जीवाला चुकल्यासारखे वाटते. सारखे त्याच्याकडे पाहावेसे वाटते. त्याच्याकडे जो अधिक पाहावे तो त्याच्यातलं ईश्वरी अंश मनाला अधिकच प्रतीत होते. त्याच्या बालमूर्तीत मला ब्रह्मांडव्यापी परमेश्वराची विराट मूर्ती दिसू लागते. समाधी लावून बसावे तो निर्गुण निराकार परमेश्वराची कल्पना मनातून नाही
आणि हे सगुण सावळे रूप चित्ताच्या लोचनी उभे राहते. सांदीपनीचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरा, सर्व जगाचे अधिकारी आपण, सर्व चराचरांचे गुरु. आपण माझे शिष्य झाला देवा, ही आपली लाज नसून माझी लाज आहे. बाबा बाबा, हा पोपट पाहिला का? त्या आंब्याच्या झाडावर बसला होता. मला भार्गवाने काढून दिला. खरे की काय? वा, फार छान. मग याला पिंजऱ्यात ठेवून दे. नाही नाही बाबा, या गरीब बिचारी पोपटाला मी नाही पिंजऱ्यात ठेवणार. फार गरीब आहे हा. तो काही उडून जाणार नाही. मगापासून कसा बिलगून बसला आहे, जशी काय किती वर्षाची गट्टी. वा, मग तुला हा मित्रच मिळाला. फार छान. दोघेही रानात आता घराला मारीत बसा. होय बाबा, याला घेऊन की नाही मी खूप लांब इंडियाला जाणार. आता मला कोणाची देखील सोबत नको. काय सुंदर आहे मला तो अजून दिसत नाही. तो आज सकाळीच रानात गेला. त्याच्याबरोबर बलराम आणि सुदामा देखील गेले आहेत. रानात? कशाला इतक्या सकाळी ते रानात गेले आहेत? बाबा, आश्रमातले सरपण कालच संपले आहेत. आज काही देखील शिल्लक नव्हते. तेव्हा आईने सांगितले त्यांना लाकडे तोडून आणायला. काय? कृष्णाला लाकडे तोडायला रानात पाठविला? मला का नाही सांगितले आधी? आश्रमातील बाकीच्या कुमारांना का नाही सांगितले? बाबा, कन्हैयाने लाकडे तोडून आणली म्हणून काय झाले? इतर कुमार नाही करत आणि नाही नाही, कन्हैया इतर कुमारासारखा नाही. तो राजकुलातील आहे. राजकुलातील मुलांनी लाकडे व्हायची नसतात. त्यांनी डोक्यावर मुकुट व्हायचं असते. तरीच बाबा, तुम्हाला कन्हैया फार आवडतो. सारखे त्यालाच घेऊन तुम्ही शिकवित असता. तो आल्यापासून तुम्ही मला जवळ कधीच बोलीत नाही. तुमच्या शेजारी मी गटका उभा राहतो, पण तुम्ही कन्हैयाशी बोलत असताना माझ्याकडे पाहत देखील नाही. बाबा, तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुमचे प्रेम आता कन्हैयावर आहे. माझी मनोवृत्ती अगदी लहान मुलाला देखील कळली. खरोखर कृष्णाच्या या चिंतनाने मला माझ्या अपत्य स्नेहाचा देखील विसर पडला. नाही बाळ, माझे सर्वांवर प्रेम आहे. तू जसा माझा लाडका आहे तसा कन्हैया पण आहे. तुम्ही दोघे मला सारखे आहात. तुम्हा दोघांवरही माझे सारखेच प्रेम आहे. मग बाबा, मी तुमच्या एका मांडीवर बसेन आणि कन्हैया दुसऱ्या मांडीवर बसेन. गंमत होईल नाही मग? पण बाबा, तुम्ही आम्हा दोघांवर नेहमी प्रेम केले पाहिजे. किती आनंदी स्वभाव आहे हा. प्रेमाची याला काय कल्पना, पण कल्पना नसली तरी याला माणसाचे हृदय कळते. हो बरे बाळ,
बाबा, आज मला कन्हैया किनई रानातून फुलांचा हार बनवून आणणार आहे. मथुरेला त्याचे गुराखी मित्र जसा हार गुंफतात अगदी तसाच हार तो गुंफणार आहे. मग तो गळ्यात घालून मी खूप खाते. बरे का? वा, छान छान. गुरु महाराज, घात झाला. दुष्ट जरासंध सैन्याने आपल्या आश्रमाला वेढा घातला आहे. कृष्ण आपल्या आश्रमात दडून बसला आहे अशी त्याला कोणीतरी नक्की माहिती दिली आहे. जरासंधाचा सेनापती आपले सैनिक घेऊन इकडे निघाला आहे. काय? कृष्णाला पकडायला सेनापती इकडेच आहे? कोणी त्याला ही माहिती दिली? या आश्रमाच्या शांत प्रदेशात त्या राक्षसांना येण्याचे कारण काय? पण येऊ दे. कृष्ण येथे आहे कुठे? तो रानात लाकडे तोडायला गेला. हे तरी बरे झाले. सेनापतींना हात हलवीत परत जावे लागेल. नाही नाही, ते दुष्ट राक्षस आहेत. कन्हैयाला घेऊन जाण्याची प्रतिज्ञा करून ते येथे आले आहेत. कन्हैया येथे नसला तर ते दिवसभर थांबतील, पण त्याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. अरे रे, मग घात झाला. या आश्रमात असताना कन्हैयाच्या शरीराला एवढा सुद्धा अपायच झाला तरी माझे पंच प्राण कसे व्याकुळ होते. परमेश्वरा, आजपर्यंतची तपश्चर्या जर फळाला गेली असेल तर त्याच्या बळाने कृष्णाचे रक्षण कर. ऋषीश्वरांनो, या आश्रमाभोवती तुमच्या तपस सामर्थ्याचे अभेद्य कवच उभे करा. काय? माझ्या कन्हैयाला पकडून नेण्यासाठी राक्षस आले आहे? नाही, कन्हैयाला मी कधीही नेऊ देणार नाही. मग बाबांच्या दुसऱ्या मांडीवर कोण बसणार? बाबा, तुम्ही मगाशी म्हणालात ना की आम्ही दोघे तुम्हाला सारखेच आहोत. होय बा, म्हणूनच मला या यातना होत आहेत. कन्हैया म्हणजे या आश्रमाची शोभा. कन्हैया माझ्या बैरागाच्या संसाराचा आधार. बाबा, मुळीच काळजी करू नका. हा पहा, कौशिक. नाही नाही, मी कन्हैया आहे. तू कन्हैया? मग कौशिक कुठे आहे? कौशिक रानात लाकडे तोडायला गेला आहे. म्हणजे तू काय म्हणतोस? ते दुष्ट राक्षस आज येथे आले म्हणजे त्यांच्या पुढे मी उभा राहीन व सांगेन, मी कृष्ण आहे, न्या मला पकडून. मला पकडून दिल्यावर कन्हैयाच्या जीवाला काही उपाय होणार नाही. बाळा, बाळा, काय करतोस तू? एवढ्या लहानपणात तुला ही बृहस्पतीची बुद्धी कोणी दिली? बेटा, खरा पुत्र आहेस. बापाच्या सुखासाठी, आश्रमाच्या सुखासाठी तू स्वतःचा प्राण द्यायला काय होतोस? पण मृत्यूच्या तोंडी तुला देऊन मला माझ्या पांढऱ्या केसांना काळोखी पासून देऊ? नाही. कन्हैयासाठी हा सांदीपणी आपल्या प्राणाची आहुती देणार. त्याचा प्राण आधी जाईल व मग कन्हैयाच्या अंगाला हात लागेल. छी, या विचारात काही अर्थ नाही. तुमच्या प्राणादानाने कन्हैयाचा प्राण थोडाच असतो. 2 प्राण सुखासाठी दवडणे अगदीच व्यर्थ आहे. कौशिक म्हणतो तसे होईल तर. बाबा, तुमच्या जगाचे बळ यावी माझ्या अंगात संचारते. ते मला यावी कष्टपासून नाही. कन्हैयासाठी मी प्राण देणार. बाळा, देववाणी का तुझ्या मुखात बसली आहे? किती सुंदर, किती हृदयभेदक बोलतोस तू हे. अपत्य प्रेम की शिष्य प्रेम? स्वतःच्या शरीराने वाढविलेला पिंड वाचवावा की स्वतःच्या ज्ञानामृताने सुंचलेला वृक्ष जोडावा? गुरुजी, विचार करायला एक क्षणाचाही वेळ नाही. हे पहा, सैनिक आलेच. पण कौशिका, तू कृष्ण म्हणून त्यांचा विश्वास कसा बसेल? त्याची नका काळजी करू. मी त्याला एक युक्ती करतो. कौशिकास एका वल्गनात गुंडाळून घेतो व चालू लागतो. थांबा थांबा. सेनापती, अशी चूक करू नका. हा कृष्ण नाही. हा कृष्ण नाही तर तेडे आहे का तुझे कार्टे आहे? होय, हा माझा मुलगा आहे. साऱ्या आश्रमातील पोरी देखील तुझीच मुली आहे. म्हाताऱ्या, इतकी तपश्चर्या करून खोटे बोलतोस? काय रे, तू कृष्णच की नाही? होय, मीच कृष्ण. बघ तेड्या, 6 बाप काय सांगतो ते. लहान मुलांना खरे बोलण्याची इतकी अक्कल आहे, इतकी देखील तुला नाही. चल रे, सेनापती, मला गुरुजींच्या चरणी वंदन करू द्या. गुरु महाराज, येतो. आतापर्यंत शिकवलेल्या ज्ञानाबद्दल मी आपले उपकार कोणत्या तोंडाने मागू? त्या उपकाराची फेड आता या जन्मी होणार नाही.
कर्तव्याला जागलो व जन्माच्या कर्तव्याला उठलो. बुद्धीच्या समाधानासाठी हृदयाचे तुकडे केले. हे मी काय केले? बाळा कौशिका, 8 वर्षाच्या वयात तू मोठमोठ्या ऋषींना न करता येणारा स्वार्थ त्याग केलास. कृष्ण स्वरूपी परमेश्वरा, आज माझ्या भक्तीला जा व म्हातारपणे काळाने दिलेला माझा आधार मला परत दे. गुरु महाराज, वनात लाकडे तोडायला आम्ही गेलो होतो. काय मौज झाली. पण गुरु महाराज, मी हे काय पाहतो? आपल्या वृद्ध नेत्या अश्रू, आपल्या पवित्र कपाळावर दुःखाची छटा, बोलत त्यांना. कौशिक कुठे गेला? हा, त्याला मी हार आणला. त्याने किती दिवसापासून हट्ट घेतला होता. कन्हैया, आपला कौशिक नाही नाही, मला एक सांगावं. तुझ्यावर नाही, कौशिकावर, आपल्या आश्रमावर आज मोठे संकट आले होते. त्यातून कौशिकाने सुटका केली. म्हणजे काय म्हणता गुरुजी? कुमारा, काय प्रकार आहे हा? कन्हैया, तुला पकडण्यासाठी जरासंधाचा सेनापती आपले सैनिक घेऊन इकडे आला होता. तेव्हा त्याला फसविण्यासाठी कौशिकाने आपण कृष्णाबद्दल सांगितले. सेनापती त्याला खरोखरच कृष्ण समजून घेऊन गेले. काय? कौशिकाला माझ्या ऐवजी राक्षसांनी पळवून नेले? काय ऐकतो मी? कौशिकाचे प्राण काळाच्या दाढीत सापडले असता जिवंत राहण्यापेक्षा मरण फार उत्तम. गुरुजी, काय केले आपण हे? अशी काळजी मला घेतलीच पाहिजे. पण गुरुजी, कौशिकाचे प्राण काळाच्या दाढीत सापडले असता जिवंत राहण्यापेक्षा मरण फार उत्तम. कौशिकाच्या प्राणाची आहुती देऊन मला तुम्ही वाचविले नाही, मला तुम्ही मरण दिलेले आहे. थांबा, असा जातो आणि त्या राक्षसांचं जबड्यात गेलेली माणी मी परत आणतो. प्रत्यक्ष यमाच्या घशातून त्याला परत आणण्यास मी चुकणार नाही. त्या जरासंधाची काय होता, कौसाच्या पाठीमागेच त्याची रवानगी करतो. कन्हैया, असा आत्मघात करू नकोस. पुत्रशोकाने विभळ झालेल्या अंतःकरणावर शिष्याचा घाव करू नकोस. नको कृष्णा, सर्वस्वी मला निराधार करू नकोस. गुरु महाराज, आपण निश्चिंत असा. कौशिकाला आणून आपल्या चरणापाशी हजर केले हीच
ज्या कार्यासाठी आपण मधून येऊन बाहेर पडलो ते काम आज आपण यशस्वी केले. काय आज का तू कृष्ण कंसाचा वध करून सर्व राक्षसाचा उपमर्द करणारा आज का तू उन्मत्त काढता कृष्णा, उन्मत्त काढत्या काय केलेस याची तुला जाणीव आहे का? मी काय केले याची मला पूर्ण जाणीव आहे, पण तू काय बोलतोस याची तुला जाणीव आहे का? रामखोर माझी उपासना जीवाच्या गुन्ह्याची त्याचा अपमान कृष्णा, तुला तुझ्या प्राणाची भीती अजून वाटत नाही? प्राणाची भीती मला नाही, प्राणाची भीती तुला. पापी माणसाला प्राणाची भीती असते. मी पापी थांब, ज्या जिभेने तू हे शब्द उच्चारतोस ती जीभ तुझ्या प्राणासकट बाहेर पडून काढते. मग कंसाचा कपटाने वाचून पापाचा डोंगर तू रचले आहेस, मी नाही. कंसाच्या वधाचे पाप मी केले असले आदिदेवतेचे 7 गर्भ मारून कंसाने 7 पाप केले होते. नको नको, कंसवधाची आठवण देखील करू नकोस. याची आठवण झाली म्हणजे अंगात दुःखाचा ज्वालामुखी पेटतो. मेरू पर्वताच्या वज्रदेहाचा थरकाप उडाला असेल. महासागराची छाती शोकाच्या लाटा उसळल्या असतील. कृष्णा, एवढ्या धैर्याचा तू होतास तर कंसावधानंतर एखाद्या भ्याडाप्रमाणे पळून जाऊन त्या जंगली ऋषीच्या दारी का लपून राहिला असता? गुरु महाराजांच्या आश्रमात विद्याभ्यासासाठी राहिलो होतो. तुला भीतो म्हणून नाही. मला भीत नाहीस, पाहतो मला तसा भीत नाही. काचे खाली उभा चिरडून टाकीन. छान नरडीचा घोट घेऊन माझ्या विधवा कन्येच्या भालावर कुंकुम तिला लावीन. बस, आता नाही या सुराच्या ज्वालावर. सेनापती, आणा ती गदा. पण गदा कशाला? मुंगीला मारायला उंदराचे वज्र कशाला? एका बुट्टीचे काम ते. रक्तमुखा, आधी याच्या थेरड्या बापाला बोलून आणा. कृष्णा, हो तयार. पुन्हा पुन्हा मरणाचे बळकावतो. मरण हे वीराला उजळणच आहे. होय, एक क्षण मी तुझ्या देहावर चढवितो. तिच्या लाल माणसांची मान मी तुझ्या गळ्यात घालतो. सुदेवा, हा बघ तुझा कार्टा. माझ्या भीतीने तू त्याला त्या सांदीपनीच्या आश्रमात दडवून ठेवला होतास. त्याला हुडकून काढून येथे आणला. जरासंधा, या वसुदेवाची दृष्टी वाढत्याने अंध झाली असली तरी तुझे कपट न दिसण्यात किती आंधळी खास आहे ना. हा कृष्ण, राक्षसा तुझ्या ढाचाची कमाल संपली. कृष्णाला पकडण्यात तुझी सारी अक्कल संपली. असे कबूल का करीत नाही त्यापेक्षा? हेरड्या, काय म्हणतो आहेस? हा कृष्ण नाही? जरा डोळे उघड. काही दिसत तुला हा कृष्ण? पुत्र प्रेमाने तुझी दृष्टी आंधळी झाली आहे. तुला कसा दिसणार हा कृष्ण? जरासंधा, पुत्र प्रेमाने माझी दृष्टी आंधळी झाली नाही. कृष्णद्वेषाने तुझी दृष्टी आंधळी झाली आहे. खरे खोटे पाहण्याची तिच्यात ताकद नाही. सुदेवा, तुझे कपट मी ओळखले. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी या पोराला सोडून देईन असे तुला वाटते? मला तुझ्या मूर्खपणाची कीव येते. मला तुझ्या असहाय्यतेची कीव येते. तुझी बुद्धी तुला सोडून गेली आहे. तुझ्या मनाची तुझ्यावर छाया पडली आहे. त्याच्या आधी तुझ्या पोरावर मरणाची छाया पडली आहे, तिकडे पहा. सेनापती, काय हा थेरडा म्हणतो आहे? हा कृष्ण नाही का? सरकार,
तुझ्याच पोरावर तुझ्या तोंडात जाते हे ठिकाण झालं. काय तू कृष्ण? महाराज, आपण मला ओळखले नाही. कशाला ओळखील तो? त्याला तुझी लाज वाटते आहे. छे छे, यात काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे. बा, तू माझा कृष्ण आहेस काय म्हणतोस काय तू? होय बाबा, मी आपला लाडका कृष्ण. काय माझी दृष्टी ठिकाणावर आहे का? मी स्वप्नात आहे की जागा? नाही, तू खास कृष्ण नाही. बाळ, तुझ्या गोळ्या मुखकमलावर कपटाचे लवलेशही दिसत नाही. नाहीतर तुझे बोलणे कपटाचे समजले असते. वसुदेवा, पुढे झाले तुझे ढोंग. तुझ्या या सोंगाने तुझ्या पुत्राचे मरण एक क्षणभरही राहणार नाही. कृष्णाला माझ्या पुढे आणा. तर हो तयार. कर पुढे तुझी छाती. मी पहा, मी छाती पुढे केली. बाबू मला ठार मारण्याची काय झाली आहे? जरासंधा थांब. त्या मुलाच्या मरणाने मला पुत्रशोकाचे दुःख होणार नसले तरी माझ्या मुलाच्या नावाने याला मी मरू देणार नाही. बाळ, खरे बोल, इतक्या लहान वयात मरणाला का तयार झाला? तुझ्या या गोळ्या छातीत वज्रासारखे कठोर धाडस कोणी उत्पन्न केले? हेरड्या, वेळ लागली की काय? अजून तू कृष्णाला ओळखला नाहीस? मरणाच्या दारी पडलेल्या पोराला अजून तू ओळखला नाहीस? यावरून तुझे अंतःकरण वज्रासारखे कठोर दिसते आहे. जरासंधा, कृष्णावरचा सूर या अजाण बालकावर घेऊन आपल्या पापाचा भार वाढवू नकोस. यावरून तुझा मरण काळ का जवळ आला असं वाटते. तुला जगात कृष्णमय दिसू लागले आहे. प्रत्येक बालमूर्ती तुला कृष्णासारखी दिसत आहे. असे काय? मग स्वस्त उभा राहतो तिकडे. तुझा जीव घाबरायचे काहीच कारण नाही. कृष्णा, हे तुझ्या नालायक बापाचे नाव आणि हो म्हणत तयार. माझ्या वडिलांचे नाव माझ्या हृदयावर कायमचेच बोलले आहे. ते तोंडाने कशाला घ्यायला पाहिजे? चला, आता विलंब लावू नको. हा, मी तयार आहे. आहाहाहा. बाळ, किती सुंदर असत ते बोलतोस. याच्या पुढे साक्षात सत्यवाणी देखील लाजून निस्तेज पडेल. जरासंधा, कृष्णाच्या या ईश्वरी कृपेची साक्ष पहा. त्याच्या प्राण रक्षणासाठी लहान पोरे देखील आपल्या गोळ्या छातीच्या ढाला करीत आहेत. बापासारखा बाप असून देखील तू तुझ्या पोराची ओळख विसरून मागे जातोस. तेव्हा लहान मुलाने पुढे यावे यात तुला काय? नाही, कृष्णाचा पिता या ठिकाणी प्रत्यक्ष उभा असताना त्याच्या पुत्राच्या प्राणासाठी इतरांना आपल्या प्राणाचे बळी मी का देऊ दे? कृष्णाच्या जीवितावर स्वतःच्या प्राणाचे पांघरून घालणाऱ्या या बालवीराभोवती माझ्या देहाचा कडेकोट केला मी असा अवकाश देत आहे. माझ्या प्राणाला अन्याय होण्याच्या आधी तुला माझ्या नंदीचा दरवाजा खोलावा लागेल. सेनापती, पाहता काय? थोड्या म्हाताऱ्याला बाजूला. त्याच्या डोळ्यात एका याच्या पोराचा मी प्राण घेतो. कृष्णा, तर ये. कंसाला मारण्यात खर्च केलेलं सारे बळ यावेळी तुझ्या छातीला आण. आणि या जरासंधाच्या मुष्टी प्रहारापासून आपले रक्षण कर. जरासंधा, तुझा मुष्टिप्रहार छातीवर घेण्यासाठी हा मग मी कृष्ण एकटा आलो आहे. आता पाहू तुझे धैर्य. कोण? कोण तू? कोण मी? मी कृष्ण. कंसाचा वध करणारा तोच मी कृष्ण. वसुदेव महाराजांचा पुत्र तोच मी कृष्ण. आणि तुझ्या राक्षसाशी अन्याशी टक्कर देण्यासाठी साधी उभे करत असणारा तोच मी कृष्ण. आहाहाहा. हाच माझा भाव. तू कृष्ण? पण हा कोण? हा माझ्या गुरु महाराजांचा पुत्र, माझा लाडका बंधू, माझ्या प्रेमासाठी स्वतःचे प्राण खर्ची घालणारा हा बालवीर कौशिक. का जरासंधा, हात खाली का पडला? उचल तुझा हात, कर मुष्टिप्रहार. मला खोळ आली. दृष्टी धुंद झाली. सेनापती, मला सावरून धरा. सारे ब्रह्मांड माझ्या भोवती फिरू लागले. कोणता कृष्ण सांगा मला. त्याचा प्राण घेतो. का जरासंधा, घाबरतोस का? बघ माझ्याकडे बघ. मी दिसत नाही का तुला? नाही, तू कृष्ण नाही. तू कृष्ण नाही. तू नाही. तू कृष्ण नाही. तू नाही.
त्यांच्या दर्शनाला चल. त्यांच्या पायावर मस्तक ठेवून मला कृतार्थ होऊ दे. मी तुझा जन्मदाता पिता, पण ते तुझे ज्ञानदाते पिता. तुझ्या ज्ञानमय जीविताचे जनक. चल त्यांना डोळे भरून मला पाहू. कायमची समाधी, शेवटची समाधी, या पृथ्वीचा सारा ऋणानुबंधाचा सुटला. काय डोळे भेटले नाही तोच कृष्णाचे ध्यान दिसू लागले. कृष्णाची मूर्ती अशी सारखी दिसेल तर हे डोळे असे कायम पिटलेले बरे. समाधी घेऊ नका असे कृष्णाने सांगितले. कृष्णा, समाधी घेऊ नको तर काय करू? ते काही नाही. हे मृगजळ आहे. हे डोळे असे कायम मिटलेले बरे. गुरु महाराज, प्रतिज्ञेप्रमाणे ही गुरुदक्षिणा घेऊन आलो आहे. याचा स्वीकार करा. का बोलत नाही? माझ्यावर रागवला? आपले मन उडून गेलो म्हणून रागवला?
कौशिक, काय मी पाहतो हे? स्वप्न तर नव्हे? होय, स्वप्न हे. सत्यसृष्टीत एवढा चमत्कार कसा? गुरु महाराज, ह्या कृष्णाला आपण ओळखले नाही. बाबा, या कौशिकाला आपण ओळखले नाही. कृष्णा, जीवीच्या जीवा, तुला मी कसा ओळखणार नाही? कौशिका, माझ्या लाडक्या, तुला मी कसा ओळखणार नाही? या या, माझ्या जवळ या. हा 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 हा. हाच 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 ब्रह्मानंद, ज्यासाठी आजपर्यंत तपश्चर्या केली, तोच हा ब्रह्मानंद, ही समाधी. परमेश्वरा, या आनंदाच्या डोहात हा विलय पाहू दे. आ हा 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 हा. पुत्रप्रेम, शिष्यप्रेम व जगतप्रेम याचा मूर्तिमंत त्रिवेणी संगम आज इथे दिसत आहे. ईश्वर्य हा आपल्या ज्ञानाचा प्रभाव, हे आपल्या तपश्चर्येचे फळ. नाही महाराज, नाही. हा आपल्या पुत्राच्या परमेश्वरी शक्तीचा प्रभाव. आपल्या पोटी जन्माला येऊन याने यदुकुलाचा उद्धार केला आहे. धन्य आहात आपण. नाही ऋषीवर्य, मी जरी कृष्णाचा जनक असलो तरी ज्ञानदानाने पुनर्जन्म दिल्याने आपण त्याचे पिता शकतो. कृष्णाच्या अवतारी अंशाला आपल्या कृपेचे कोंदण चढविल्याने ते तेज आले. गुरु महाराज, या आपल्या उपकाराची फेट कशी होणार? कृष्णा, गुरु महाराजांच्या चरणावर डोके ठेव, मनोभावाने त्यांच्या मूर्तीचे चिंतन कर. नाही कृष्णा, नाही. आजपर्यंत या आश्रमात तू शिष्य म्हणून होता व मी गुरु म्हणून होतो. आज तुझे शिक्षण पुरे झाले आहे. ज्ञानाची ज्योत तुझ्यात पूर्णपणे फुललेली आहे. तुझ्यातला ईश्वरी अंश अधिकच प्रज्वलित झालेला आहे. माझ्या पायाने तुझ्या ईश्वरी अंशाचा अपमान होईल. नाही गुरु महाराज, परमेश्वर माझ्यात नाही, परमेश्वर आपल्या पायात आहे. आपणा वाचून मला दुसरा कोणीही परमेश्वर नाही. गुरु महाराज, आता चरणाजवळ एक विनंती आहे. कृष्णाचे शिक्षण आता आपल्या कृपेने पुरे झालेले आहे. शिवाय जरासंधाचेही फळ आता उरले नाही. तरी मथुरेला परत जाण्याची पुत्राला आज्ञा व्हावी. नको वसुदेवा, नको. इतक्यात ही विनंती करू नकोस. कृष्ण या आश्रमातून गेल्यावर माझी काय स्थिती होईल? वसुदेवा, आपल्याला पुत्रविरहाचा अनुभव आहे. त्यावरून तर या स्वार्थी म्हाताऱ्याचे मन. वसुदेवा, आपल्या विनंतीचा अखेर का करीत आहे हे आपणास कळून येईल. काय कन्हैया मथुरेला जाणार? मी नाही तुला जाऊ देणार. मी रडेन, मग खरेच रडेन. कौशिका, मी मथुरेला गेलो तरी नेहमी येथे परत येईल. तुझ्या वाचून, गुरुजी वाचून मला तरी कसे करमेल? मग खरेच तू जाणार? बाळ, रडू नकोस. तुझ्यापेक्षाही माझे मन अधिक पोळी झाले आहे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या की काय असे वाटते. वसुदेव महाराज अंतकरण वज्रासारखे कठीण करून मी आपल्या म्हणण्याचा होकार देत आहे. जा कृष्णा, आता मथुरेला जा. सारे ब्रह्मांड तुझ्या जागमनाची वाट पाहत आहे. ऋषीवर्य, या आपल्या उपकाराची फेड कशी करू? आपले ऋण आम्हावर जन्मोजन्मी राहावे हीच इच्छा आहे. आता कसले ऋण? माझ्या श्रमाची दक्षिणा मला मिळाली. कौशिकाचे प्राण रक्षण हीच ती गुरुदक्षिणा. गुरु महाराज, ती गुरुदक्षिणा कसली? हे माझे कर्तव्य होते. कर्तव्याला वेतनाचे स्वरूप कसे देता येईल? आपल्याला दक्षिणा देण्यात कुबेराची सगळी श्रीमंती संपून जाईल. त्यापेक्षा ती न दिलेली बरी.